झी 24 तास एक पाऊल पुढे। तुझं माझं जमीन ह्या मालिकेद्वारे निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर मराठी स्मॉल स्क्रीनवर पदार्पण करतायत। सिनेमा आणि नाट्य निर्मिती असा प्रवास केल्यानंतर एक कौटुंबिक मालिका घेऊन महेश मांजरेकर दाखल होत आहेत। आजपासून ही मालिका झी मराठीवर सुरू होते। पाहूया ह्या मालिकेचा हा ऑन लोकेशन रिपोर्ट। मालिका म्हटली की डोळ्यासमोर येते खाष्ट सासू आणि कारस्थानं करणारी सून। मात्र तुझं माझं जमीना या मालिकेतून सासू सुनेची एक वेगळीच केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे। कारस्थानं नाही, मात्र सासू सुनेतल्या आंबट गोड रुसव्या फुगव्यांबरोबरच या नात्यातली एक गंमतही पाहायला मिळणार आहे। रीमा आणि मनवा नाईक सासू सुनेच्या प्रमुख भूमिकेत आहेत। आम्ही पैसे कमवतो ना, आम्ही देऊ। प्रश्न पैसे कमवण्याचा नाहीये बरं का। आभाळ मायानंतर बऱ्याच वर्षांनी मनवा डेली सोप मध्ये काम करते, त्यामुळे ती सुद्धा खूपच एक्साइटेड आहे। माझं जे कॅरेक्टर आहे ते आजच्या मुलीचं आहे, ती आजच्या विचारांची मुलगी आहे आणि ती तिचे विचार मांडते। ती ते जुनाट पद्धती नाही करत आणि विचार मांडताना तिने आपले व्हॅल्यूज सोडले आहेत किंवा ती वॅम्प झाली आहे, ती निगेटिव्ह झाली आहे असं नाहीये। त्यामुळे ती ॲब्सोल्यूट करेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ टुडेज जनरेशन आहे, जे खूप गरजेचं आहे। नाहीतर आपले टेलिव्हिजन म्हणजे मराठी सिनेमा इतका पुढे गेला, इतके वेगवेगळे विषय हाताळतोय आणि मराठी टेलिव्हिजन सतत जुनाट बायका, जुनाट विचारसरणी, डोक्यावर पदर घेऊन, सिंदूर जी आपली कधी गोडा मोठा लावून वगैरे, जी आपली एवढी संस्कृती नव्हतीच, हे कशाला आपण बाळगतोय। त्यामुळे मला खूप आनंद आहे की ही आज वेगळी काहीतरी सिरियल आपण करतोय आणि अशा प्रोजेक्टचा मी एक भाग आहे की माझा विचार आहे त्याच्यात। सासू सुनेच्या या वादात बऱ्याचदा फसतो तो बिचारा नवरा। दोघींनाही दुखावून न देता वाद मिटवायची जबाबदारी येऊन पडते ती या नवऱ्यावर। अशा या नवऱ्याची भूमिका साकारली आहे वैभव तत्ववादीने। घरच्या सारख्या पोळ्या करणार आहे का? पॉइंट अहो पण आम्ही पैसे कमवतो ना, आम्ही देऊ। प्रश्न पैसे कमवण्याचा नाहीये बरं का। कशासाठी पाहिजे? माझा रोल विचाराल तर हा एक वर्किंग मुलगा आहे, इंडिपेंडंट थिंकिंग तो करतो, पण ॲट द सेम टाइम कुठेतरी आईला जरा घाबरतो आणि ॲट द सेम टाइम तो मुलीच्या प्रेमात पडलाय तर घरी कसं सांगायचं किंवा त्यानंतर कसं काय ओव्हरऑल त्याचं ते आईशी नातं, त्याच्या वडिलांशी नातं, त्याच्या फियॉन्सेशी नातं हे खूप छान पद्धतीने महेश सरांनी स्वतः लक्ष घातलं। प्रवीण तरडेंनी खूप सुंदर स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स लिहिले आहेत आणि गिरीश वसईकरांनी खूप सुंदर दिग्दर्शन केलं आणि त्याचबरोबर ही पहिली मराठी सिरियल आहे ज्याच्यात एक लव्ह सॉन्ग आहे दॅट वी हॅव शॉट इन स्वित्झर्लंड। तर दॅट एक्सपिरियन्स वॉज डिवाइन। म्हणजे स्नोफॉलमध्ये खूप 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 मजा आली मला आतापर्यंत। ही कौटुंबिक मालिका असल्याने अर्थातच त्यांचे शेजारी, मित्रपरिवार यांचीही जोड कथानकाला आहे, त्यामुळे मराठीतली तगडी स्टारकास्ट या मालिकेत पाहायला मिळते। आपण म्हणतो ना की एक छोटं कुटुंब आहे, मग सोसायटी म्हटल्यावर ते मोठं कुटुंब होत जातं, मग गाव म्हटल्यावर आणखी मोठं कुटुंब होतं। अशा या कुटुंबांची कहाणी आहे आणि त्याच्यात मग जे काही असतं तसं सगळं नाट्य आहे जे काय आहे ते। आणि म्हणाल तर कसं होतं की सासरा आणि जावई म्हणा किंवा मुलगा आणि बाप, आई आणि मुलगा यांचे पण तर क्लॅशेस असू शकतात ना, फक्त सासू सुनेचे नाही आहेत। त्याच्यामुळे अशा आणि त्या क्लॅशेसमधनंच तर खरं नाट्य घडत असतं। त्याच्यामुळे अशा पद्धतीने ते सगळं नाट्य घडवत नेलेलं आहे। एकूणच काय तर महेश मांजरेकरांची निर्मिती, कसलेल्या कलाकारांची फौज आणि स्वित्झर्लंडमध्ये झालेलं मालिकेचं शूटिंग, अशा या मालिकेला प्रेक्षक नक्कीच स्वीकारतील असं म्हणायला हरकत नाही। अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। दुसरं काही दिसत नाहीये त्याला। झी 24 तास एक पाऊल पुढे।